जालना शहर महानगरपालिकेच्या 7 नगरसेवकांना तुम्ही निलंबित केले आहे, काय कारण आहे? परवा जालना महानगरपालिकेचे इलेक्शन झाले आणि त्यात आमच्या काँग्रेस पक्षाचे नवीन नगरसेवक निवडून आले आणि त्यापैकी आम्ही सर्वांमध्ये फारुख तोंडीवाला म्हणून यांना गटनेते केले आणि ज्यावेळेला 2 मार्च रोजी स्वीकृत सदस्याचा फॉर्म भरायचा होता, त्या अगोदर आम्ही त्याला 2 दिवस मीटिंग घेण्यासाठी सातत्यानं त्यांच्या मागे लागलो, पण तो 2 दिवस स्कॉन्डिंग राहिला, फोन बंद करून गायब राहिला. मग नंतर आम्ही आमचे प्रमुख नेत्यांची मीटिंग घेऊ आमच्या पक्षातर्फे कॉप मेंबर म्हणून ज्यांची शिफारस केली त्याचं पत्र गटनेत्याच्या नावाने लिहून त्यांच्यापर्यंत पोस्ट केलं. आमचे शहराध्यक्ष अतिक भाई यांनी आणि बदल चौस हे घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचले, त्यांना शोधलं, त्यांना पत्र दिलं आणि सकाळी मी माझ्या लेटर हेडवर ह्याच नावाची शिफारस मी आयुक्ताकडे करतो म्हणून सांगितलं. पण त्यांनी ती शिफारस जिल्हाध्यक्ष म्हणून मी जी केलेली शिफारस ती न तिथं देता त्यांच्या मनाने विनोद रत्न पारखे हे जे भाजपच्या तिकिटावर त्यांनी इलेक्शन लढलं, हारले, ते भाजपमध्ये अशा उमेदवाराचे काही आर्थिक व्यवहार करून आणि काही वरिष्ठ भाजपच्या नेत्याच्या दबावात येऊन त्यांच्याशी गठबंधन करून त्यांनी त्या भाजपच्या उमेदवाराचं नाव तिथं सूचित केलं. त्याच वेळेला आम्ही आयुक्ताकडं त्यांच्या विरुद्ध कंप्लेनही केली, पण आयुक्तांनी ते आमच्या कंप्लेनचं दाद दिली नाही. त्यांनी आयुक्ताकडं विभागीय आयुक्ताकडे जाण्याचा आम्हाला निर्देश दिले आणि तो भाजपचा स्वीकृत सदस्य त्यातून झाला. मग आम्ही ह्या सर्व गोष्टीचा रिपोर्ट प्रदेशाध्यक्षांना केला आणि आम्ही सगळं वस्तुनिष्ठ अहवाल प्रदेशला पाठवला आणि त्याची दखल घेऊन प्रदेशाध्यक्षांनी परवा शासकीय विश्रामगृह इथं माजी खासदार परभणीचे तुकारामजी रेंगे पाटील बापू यांना पाठवलं. प्रत्येकांना नोटीस देऊन त्यांना बोलवण्यात आलं, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यातून रेंगे बापूंनी आपला अहवाल काल प्रदेशाध्यक्षाला दिला आणि त्या प्रदेशाध्यक्षांनी त्या अहवालाच्या अनुषंगाने आज ती कारवाई केलेली आहे. आणि साथीच्या साथी जे नगरसेवक त्या गटामध्ये सामील होते त्यांना निलंबित केलेलं आहे. 9 पैकी 7 निलंबित केले आणि 2 नगरसेवक जे या गटामध्ये नव्हते, ज्यांनी कंप्लेंट करताना आमच्याबरोबर होते आयुक्ताकडे महानगरपालिकेत, त्या दोघांना सोडून हे 7 नगरसेवक निलंबित करण्यात आले. 4 मार्च रोजी देखील तुम्ही आयुक्तांना पत्र दिलं होतं. हो, यांना केलेली शिफारस ग्राह्य धरण्यात येऊ नये असं केलं होतं, पण त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुमचा अंतर्गत विषय घटनेचं पत्र जे तेच ग्राह्य धरू, कारण तिथून घटनेचा निवडलेला आहे. पण आमच्या घटनेमध्ये गटनेता हा जिल्हाध्यक्षाच्या अधीन राहून जिल्हाध्यक्षाच्या आदेशाचं महानगरपालिकेत अंमलबजावणी करण्याचा मध्यस्थी म्हणून घटनेचा असतो, त्याला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार नसतो. पण त्यांनी तो मान्य केला नाही आणि त्यांनी दिलेल्या पत्राचं त्यांनी ते स्वीकारलं.